नमस्कार. आज मी बनवला आहे डाळ वांगा. भाजीला काही नसलं तर काहीतरी साधा सोपा इलाज करावाच लागतो. आता मी डाळ वांगा बनवण्यासाठी डाळ घेतलेली आहे मसुराची, लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि वांगं उभं चिरून घेतलेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी दिली, त्याच्यामध्ये ठेचून लसूण टाकला आणि टोमॅटो टाकला. तुम्हाला कांदासुद्धा टाकू शकता आवडीनुसार आणि सोप्यात जेवढं होईल तेवढंच मी बघत असते. डाळ भिजून घेतलेली होती. तुम्ही जशी कोणतीही डाळ टाकली तरी चालेल. जास्त करून छान लागणारी डाळ म्हणजे मसुराची डाळ आणि चण्याची डाळ, हिच्याबरोबर डाळ वांगं खूप छान लागतं. आता मी उभी चिरलेल्या वांग्या डाळीमध्ये मस्त मिक्स केलेली आहे सगळ्या फोडणीमध्ये आणि शिजण्यासाठी पाणी थोडं मी भरपूरच टाकलं होतं, कारण कधी कधी पाणी आटून पुन्हा टाकण्यापेक्षा थोडं जास्त टाकलेलं पाणी योग्य असतं. आणि मी थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलेलं होतं. लाल तिखट हे तुमच्या हिशोबाने टाका, पाणी पण तुम्हाला आवडेल तितकंच ठेवा. वांगं छान शिजून झालेलं होतं, डाळ पण शिजलेली होती, छान तरी पण आलेली होती, मस्त झालेलं होतं डाळ वांगं. मी खाऊन पण बघितलं, कारण मी व्हिडिओसाठी दुसरी जेवण आणि जेवणासाठी दुसरे असं काही बनवत नाही. माझं एकच पदार्थ असतो, जे व्हिडिओसाठी बनवते तेच माझं जेवण असतं. मुलांना पण हे खूप आवडत असतं. हे बघा, छान बनवलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आपलं डाळ वांगं. भाताबरोबर पण छान लागतं आणि चपातीबरोबर पण छान लागतं. कोणी काय बोलते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय बनायचं आणि काय करायचं आहे हे आपलं ध्येय नेहमी गाठत असायचं. नेहमी प्रयत्न करायचं पुढं जाण्याचा, विचार नाही करायचा.